जोरदार पाऊस सुरू झाला आहे आणि अशा पावसात ना ड्राईव्ह करताना पुढचं असं म्हणजे क्लिअर दिसत नाही, त्यामुळे थोडीशी कधी कधी भीती वाटते. आणि काका 82 वर्षाचे आहेत, वाटत नाही एकदा म्हणजे पटपट काम करतात. आपण नुसतं 4 तास प्रवास करून इथं आलं तरी पाय दुखायला घेऊन उतरलो. थँक्यू काका. 7 hours driving on the highway, far away, far away, far away. Every moment I was spending on regrets was such a waste, such a waste, such a waste. Looking on the city lights, flashing bright in my eyes. Look up to the sky and I got this relief inside. Then there's no need to hide. I'm going all the way up. I'm going all the way up. I'm letting go in my heart. 7:45 वाजलेत आणि आम्ही ब्रेकफास्टला चाललेलो आहोत. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आहे आमच्या ट्रिपचा शेवटचा दिवस. आम्ही नेहमीप्रमाणे निवांत उठलो आहे, म्हणजे फार लवकर नाही, 6ला वगैरे. 7-7:30 झाले. छान आवरून वगैरे आम्ही ब्रेकफास्टला आलेलो आहोत. आम्ही आता ब्रेकफास्ट करू. बॅग वगैरे रात्रीच रेडी ठेवल्या. रात्री खूप उशीर झाला आम्हाला झोपायला. बीचवर आम्ही डिनरला गेलो होतो, त्याच्यानंतर वॉक केला बराच वेळ आणि मग निवांत येऊन आम्ही झोपलो. भारतात येऊन आम्हाला 1 वर्ष जरी झालं असलं तरी ही आमची भारतातील पहिली ट्रिप. 1 वर्ष म्हणाल तर धावपळीचंच गेलं. मुलांना घेऊन बाहेर जाणं असं झालंच नाही आणि त्यामुळे ठरवलंच होतं या सुट्टीत ना मुलांना छान ठिकाणी घेऊन जायचं, म्हणून आम्ही गोव्याला आलो. समुद्रात खेळायला त्यांना खूप मजा आली. आज ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे ते बघूया. That things aren't going my way, 'cause that would be boring. Spend my last cent on cheese and champagne. What a wonderful morning. Never mind she declined to the first date. It was only on my birthday. Never mind all the lines on the highway. Give me time to reflect a bit, 'cause I'm just having a good day. पूर्वा ब्रेकफास्ट करायला नाहीच म्हणत होती, पण मीच मुद्दाम घेऊन आले. ती फक्त फ्रूट्स खाती आहे आणि थोडा ज्यूस घेतला आहे. ओमकारने एक पुरी घेतलेली आहे आणि नेहमीप्रमाणे वॉटरमेलन. आणि मी सुद्धा अगदी एक पुरी आणि थोडीशी भाजी घेतली आहे आणि पोहे घेतले. चहा पोहे खाणार आहे आज ब्रेकफास्टला. पोहे भरपूर आयटम आहेत आणि त्यातलं माझं आवडतं, मी जास्त घेतलं म्हणजे पोहे. आणि चहासुद्धा गरमागरम घेईन. छान आहे. ओमकारला बघून ना तिथं एक छोटंसं बाळ आलं आणि ओमकारला तो दादा दादा म्हणत होता. ओमकारला इतकं छान वाटलं ना. 5 मिनटं झाले ओमकार त्याच्याशी खेळतोय, मजा येते त्याला. आत्ताच आमचा ब्रेकफास्ट झाला आणि आता पटापट बॅग पॅक करून निघायला हवं. आज थोडंसं क्लाउडी पुन्हा एकदा दिसतंय, सो मे बी चांगली जर्नी होईल. 10-12 तासांचा प्रवास आहे. बघूया, थांबत 2 स्टॉप वगैरे घेऊन आम्ही जाऊ. आम्ही जेव्हा उठून रेडी होत होतो ना, तेव्हा नवरा जाऊन ब्रेकफास्ट करून आला आणि आम्ही जेव्हा ब्रेकफास्टला गेलो तेव्हा तो आला आणि रेडी होतोय. म्हणजे काय झालं, टाईम सेव्ह झाला. सगळे एकत्र गेलो असतो ना तर आणखीन अर्धा-पाऊण तास असाच गेला असता. तर अशा बॅग्स रेडी आहेत. बऱ्यापैकी रात्रीच आम्ही बॅग्स पॅक करून ठेवल्या होत्या. 2 दिवस जरी इथं असलो तरी भरपूर असा कपड्यांचा पसारा झाला होता. त्या सगळं फोल्ड करून वगैरे ना पॅक आम्ही रात्री केल्यामुळे सकाळी घाई झाली नाही. आत्ता माझा लुक असा आहे. स्कार्फ घरीच होता आणि ह्या ड्रेसवर अगदी परफेक्टली मॅच झालाय. ब्लॅक शूज आणले होते आणि बीचवाले, तर हेच घालून फिरते. असा आहे माझा समर लुक. आणि उन्हाळ्यासाठी ना मी असे कॉटनचे लाईट वेट ड्रेस घेतलेले आहेत. आणि हा स्कार्फ म्हणाल तर खूप म्हणजे खूप जुना आहेत. माझ्याकडे वेगवेगळ्या रंगाचे असे भरपूर स्कार्फ आहेत. असे जेव्हा मी ड्रेस घालते ना तेव्हा मला स्कार्फ घ्यायला खूप आवडतात आणि हा लुक मी स्वतःच माझ्यासाठी क्रिएट केलेला आहे. मला छान वाटतं, अशा गोष्टी मी करत असते. हे स्कार्फ आहेत ना म्हणजे खूप हेवी नाही आहेत, लाईट वेट आहेत आणि दिसायला सुद्धा डिसेंट दिसतं ना. एकदा ना येलो कलरचा ड्रेस घातला होता आणि त्याच्यावर असाच लाईट वेट ब्लू कलरचा ना स्कार्फ घेतला होता आणि माझी ही स्टाईल बऱ्याच माझ्या मैत्रिणींना आवडली आणि अधूनमधून त्यासुद्धा असा लुक करत असतात. मला खूप छान वाटतं. सो
today is the last day and we're heading out to home. So it was really nice and amazing trip. And this is the beautiful wall of the painting in the resort. आज आमचा शेवटचा दिवस आहे आणि खूप छान हे दिवस गेले आमचे. मजा मस्ती धमाल आम्ही केलेली आहे. मुलांनी खूप एन्जॉय केला. आम्हाला वाटलंही नव्हतं इतका प्रवास करून थकतील असं वाटलं होतं, पण ओव्हरऑल त्यांनीही म्हणजे एन्जॉय केलं, मजा आली त्यांनाही. तर एव्हरी डे आम्ही समुद्रावर गेलो होतो. ओशन व्ह्यू असेल, त्याच्यामध्ये पाण्यात खेळणं असेल किंवा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीसुद्धा आम्ही केल्या. डिनर वगैरे सुद्धा झालं, लंच झालं. म्हणजे पूर्ण आम्ही जसं व्हेकेशन प्लॅन केलं होतं ना तसंच झालं आहे. आता आम्ही पुण्याकडे चाललेलो आहोत आपल्या घरी आणि 10-12 तासांचा हा प्रवास आहे. सुरुवात म्हणाल तर जवळपास 9-9:15 झाले आहेत. 10-12 तास म्हणजे संध्याकाळी म्हणजे रात्रीचे 9:30 तर आरामात वाजतील. बघूयात हा प्रवास कसा काय होतोय. गणपती बाप्पा मोरया. देवाच्या नावानं प्रवासाला आम्ही आता सुरुवात करतोय. चला. मोरया. 9:30च्या आसपास आम्ही सुरुवात केली होती आणि आता मॅप प्रमाणे जवळपास 7च्या आसपास आम्ही पुण्याला पोहोचू असं दिसतंय, विदाउट एनी ब्रेक. गोवा जेव्हा आम्ही प्लॅन केला ना तेव्हा खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की पूनम उन्हाळ्यात गोव्याला जाऊ नको, खूप गरमी असते म्हणून. पण आम्हाला ट्रॅव्हलिंगची खूप सवय आहे. वेगवेगळ्या वेदरमध्ये आम्ही फिरलेलो आहोत. अमेरिकेत असताना आम्ही डेथ व्हॅली, पृथ्वीवरील हॉटेस्ट प्लेस या ठिकाणी जाऊन आलेलो आहोत. तो व्हिडिओ पाहिला नसाल तर नक्की बघा, तुम्हा सर्वांना तो खूप आवडेल. आणि आता तर ट्रिप आमची झालेली आहे गोव्याची. तसा आम्हाला फारसा त्रास झाला नाही कारण आम्ही प्रॉपर प्लॅन करूनच निघायचो आणि थकून आल्यानंतर व्यवस्थित आराम करायचो, त्यामुळं जास्त आम्हाला त्रास झाला नाही. 2 मिनिटं आम्ही रोडच्या साईडला थांबलोय. सो वी जस्ट स्टार्टेड जर्नी टू लीव गोवा. Now we're on our way to go to Pune and we stopped in the middle because why did we stop? Daddy slipper घातला होता. Yeah, so my dad was wearing slippers and driving car and he didn't like it, so he's changing his shoes right now and we stopped in the middle of the road and then we're gonna continue. Hi. तर एवढी मोठी जर्नी आहे. स्लीपर कसे असे स्लिप होतात ना, त्यामुळं शूज बॅक साईडला ठेवले होते. तर तेच घालण्यासाठी ना 2 मिनिटं तर थांबलो होतो आम्ही. सकाळीच लक्षात आलं. चप्पल निघती ना थोडीशी. कणकवलीत आम्ही पोहोचलेलो आहोत. कशी पेटी आहे? किती रुपये? 2200, 2100 आणि ही 2400. 5 डझनची पेटी ही आहे. हा, 5 डझन कितीला आहे? ही 4.5 डझन आहे. याची आंब्याची साईज ही एवढी मोठी आहे, ती 2400. त्यात किती तुम्हाला अंक लिहिलेलं आहे 54 त्याच्यात. आणि रत्नागिरी आंबा असतो ना असा टोकेरी असतो, केसरी आपण असं टोकेरी असतो. 3 साईज ठेवलेत. छोटी साईज, मधली मोठी साईज आणि मीडियम साईज. मोठी साईज आम्ही घेतली आहे. जवळपास 54 आंबे, 4.5 डझनच्या आसपास. हां हो, पाठीमागं जागा आहे ना. बापरे, आता प्रॉब्लेम असं झाला. गाडीच्या डिग्गीत जागा थोडीशी कमी आहे कारण ऑलरेडी बॅगा भरल्या होत्या ना, फुल झाली आहे गाडीची डिग्गी. बघूया आता हा घेतलेला आंब्याचा बॉक्स कसा बसतोय तो.
खूप छान आणि फ्रेश आंबे आम्हाला इथं दिसले म्हणून आम्ही थांबलो आहे. मोठे हापूस आंबे 2400चा एक असा बॉक्स आम्ही घेतला आहे. तो गाडीत बसेल आणि आणखीन एक घ्यायचा होता. छोटे आंबे असतात ना ते, पण गाडीत जागा नाही आहे त्यामुळे विचार करतो आहे. हां त्यांनी म्हणते ती दुसरी जी पेटी आहे ना, हां ती 1-1.5 आठवड ती ह्या आंब्याच्या नंतर ना 4-5 दिवसानंतर पिकणार आणि 2000 रुपयाला देतो म्हणते 63 आंब्यात. आणि स्वतःहून म्हणाले 100 रुपये कमी करतो. आम्ही काहीच म्हटलं नव्हतं. 2100 रुपयाला आणि तो 2000ला म्हटलं स्वतः. सो काही कमी करण्याची पण गरज नाही, इतकं स्वस्त देत असतात ना ते. जाता जाता एका ठिकाणी थांबून आम्ही 2 आंब्यांचे बॉक्स घेतलेले आहेत. या सीझनमध्ये आम्ही भरपूर आंबे खाल्लेले आहेत, अगदी वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटीचे आंबे. टेस्टला सुद्धा प्रत्येक आंबा वेगळा वाटतो हां. आणि त्यातल्या त्यात हापूस आंबा हा काय भारी टेस्ट असते त्याची. असं आता थोडा वेळ प्रवास करू आणि एका ठिकाणी आम्ही स्टॉप घेऊ, म्हणजे थोडंसं वॉक होईल, फ्रेश होऊ आणि मुलांना सुद्धा स्नॅक्स वगैरे देता येईल. आपण कुठल्या रूटनं चालला? आता वेगळा रूट आहे ना हा अनुस्क्रा घाट. इथून चाललो. तर आता आम्ही ना तिथवली गाव आहे तिथं थांबलोय. ब्रेक घेतलाय छोटासा. तर मुलं सकाळपासून झोपले होते, आता थोडेसे उठलेत. त्यांना थोडं पाणी सोडा वगैरे काहीतरी देतो, फ्रेश वाटेल. 5 मिनटं थांबू आणि पुन्हा प्रवास करू. म्हणजे 2 तास तर लागतील. घाट वगैरे कंप्लीट झाल्यानंतर मग जेवायला आम्ही कुठंतरी थांबू. हे घे देऊ, ते पण द्या. 5-5 द्या. किती द्या? 5 द्या, 6 द्या. एक तुला आहे ते 6 देऊ. द्या. अजून काय हे लंडन बेबी द्या. 6 देऊ. 4 बस 4. माहीत नाही, खाल्ला नाही. सिंधुदुर्ग जिल्हा आहे. What did you have? हो. वडापाव. मुलांना आता एकदम फ्रेश वाटायला लागलं आणि त्यांच्यासाठी मी भरपूर असे वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स घेतलेले आहेत, कँडी. आणि काय होतं माहिती आहे का, मुलं सहसा ह्या गोष्टी मागत नाहीत. मी स्वतःहून म्हणजे जबरदस्ती घेत असते आणि त्यांना हे फ्लेवर सगळे खा आणि ट्राय करा असं म्हणत असते. खूप गुणी मुलं आहेत, कुठेही बाहेर गेल्यानंतर कुठल्याही गोष्टीचा हट्ट करत नाहीत. त्यामुळे मलाच असं वाटतं की त्यांना काही ना काहीतरी घेऊन द्यावं म्हणून. चला, क्विक स्नॅक्स झाला ना. वडा पूर्वाचा झाला खाऊन आणि तिचा बघून आम्ही घेतला. आणि ओंकारसाठी एक चपाती बनवली होती त्यांनी. तीन तासाचा आमचा ड्राईव्ह झालाय आणि एका ठिकाणी आम्ही थांबलो, थोडंसं फ्रेश झालो, पाणी वगैरे घेतलं आणि पूर्वाला वडा खायचा होता. एकच शिल्लक होता त्यांच्याकडं. पूर्वासाठी वडा त्यांनी दिला. आम्ही टेस्ट केला, खूप छान होता म्हणून त्यांनी आणखीन 2 तळले आमच्यासाठी. आणि थोडंसं पोटभरीचं नाही पण स्नॅक्स झालं आमचं खाऊन. आणि ओमकारला म्हणजे ओमकार ना वडा वगैरे असं काहीच खात नाही बाहेर गेल्यानंतर. त्याच्यासाठी त्यांनी एक छोटीशी चपाती, पुलका म्हणतो ना, तो करून दिला. त्यामुळे मी खुश आहे. म्हणजे ओमकारचं एकदा असं भागलं ना, पूर्वा कशी पुढी आहे ती खाते बऱ्यापैकी. मुलं जो आत्ता अनुभव घेत आहेत ना, तो अमेझिंग आहे त्यांच्यासाठी. त्यांना खूप मजा येते आहे आणि याच्या आधी म्हणजे असा छान अनुभव त्यांनी कधीच घेतला नव्हता. आणि त्यांना बघून मी नेहमीप्रमाणे खूप खुश आहे. अशा बऱ्याचशा गोष्टीतून मुलांना खूप जास्त आनंद मिळतो आहे. आम्ही जेव्हा भारतात आलो होतो ना, पहिल्यांदा ओमकार बाईकवर बसला होता आणि त्याचा म्हणजे आनंद गगनात मावत नव्हता, इतका तो खुश होता. रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे आणि आपल्याला आता घाटातून जायचं आहे. जोरदार पाऊस सुरू झाला तर ड्रायव्हिंगला थोडा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे थोडंसं टेन्शन आहे. बघूया आता हा प्रवास कसा होतोय. सोडून घ्यायचे.
हो सोलायला लागणार. एक दाखव की सोलो. हो असं आहे आपलं शेंगदाण्यासारखंच आहे. ओके ओके. सोलल्यानंतर हां हां आता डमरोटेड आहे. मला असं गाडं पाच बघू शकता का ते? किती 1 किलो किती किलो घ्यायचं ना? 2 किलो घ्यायचं का? लाईट गेली का? लाईट गेली वाटतं. हे बघा ह्याच्यामध्ये काजू उकडायचा आणि तिकडे आग असते. बर बर बर. आणि त्याच्यानंतर बाहेर ते फोडतायत काजू. ते मग त्या मशीन मध्ये जातात. ओ आणखीन एक मशीन आहे का? दाखवतो हा हा बर बर. म्हणजे एकदा पहिला ते बॉईल केलं त्याच्यानंतर फ्राय करून त्याच्यानंतर फोडतात. नंतर ह्याच्यात भाजायला जाणार. अरे बापरे भरपूर आहे प्रोसेस मग. छान छान. हे भाजून आल्यानंतर तो बाहेर पॅकिंगला जातो. ओ बर बर. आणि इथं असे फोडून ठेवलेत ना हे. आता ते आता इकडे येणार. ओ म्हणजे हे सुद्धा त्यामध्ये येणार. ओके. हे फोडून ठेवलेले काजू यामध्ये जाणार. या पॅकिंग मध्ये जाणार. ते 8 तास रात्रभर लावून ठेवायचे. किती तास लागतात? 8 तास. 8 तास. बरोबर. म्हणजे हे फोडलेले काजू आहेत ना हे रेडी नाही ते आहेत. भाजून येणार. ते 8 तास त्याच्यामध्ये ठेवून भाजून मग आपल्याला ते मिळणार. म्हणजे भरपूर मोठी प्रोसेस आहे काजू खायची म्हटली तरी. हा थँक्यू. वर्ष काजू खराब नाही हो ना. हो पण बिल सोडलेलं. बरं बरं. म्हणूनच आम्ही थांबलो. म्हटलं फ्रेश काजूचा बोर्ड दिसला. आणि साध्या तव्यावर तुम्ही आपण शेंगदाणा बसता जरा गरम केला की साखळी लगेच निघतं ना. साखर. हे जास्त टिकतं ना काका सांगतायत. हे जास्त टिकतात. हा आणि सफेद आहेत ना ते कधी खराब खराब होत नाही. फक्त फ्रीज मध्ये टाकायची नाही. ओके. ते म्हणतात फ्रीज मध्ये काजू ठेवू नका. आपण उठलं सुटलं काही गोष्टी फ्रीज मध्ये ठेवतो ना. ठेवा. फक्त मुंगी लागायला द्यायची नाही. हा तर फ्रीज मध्ये नाही ठेवायचे. आणि फ्रेश आत्ताच बनवतात त्यामुळे हे काजू आपण घेतलेले खूप दिवस चालतील. वर्ष नाही. कसे सोडायचे शेंगदाणा कसा सोडतो हो हो. तसे शेंगदाणा सोडायचे. मधल्या गॅपमध्ये असं झालं की पोचलाच हा नाही. लगेच निघतं. आणि काका 82 वर्षाचे आहेत. वाटत नाही. एकदा म्हणजे पटपट काम करतात. आपण नुसतं 4 तास प्रवास करून इथं आलो तरी पाय दुखायला लागले म्हणून उतरलो. थँक्यू काका. सिंगल रोड आहे तो. आपण पापड चवीला लावतो की नाही लोणचं तसाच हा प्रकार आहे. यामध्ये मसाला भरलेला आहे. पापड तळताना जेवढं आपण गरम करतो तेल तेवढंच तेल गरम करायचं. त्यात सोडायचं 2 मिनिटांमध्ये बाहेर काढायचं. ओके. सांडगी मिरची आणि ताक मिरची ती ताकात भिजवलेली मिरची ती कमी तिखट येते. ही जास्त तिखट येते. ही कमी तिखट. ठीक आहे. एक हे पण ट्राय करायला द्या आम्हाला. त्यापासून निंबू द्यायचं त्याला. सगळ्यात प्रवासात थोडासा क्षीण होतो. आणि हे कोकम आहे का? ते आगळ आहे. कोकम इकडे. तुला ते आता आम्ही काजू घ्यायला थांबलो होतो आणि त्यांची बॅक साईडलाच ना काजूची बाग आहे आणि त्याचबरोबर काजू पण प्रोसेस करतात. त्यांची फॅक्टरी आहे. आणि तो मोहर मस्त वासेल बघ मोहरचा. आमचा उत्साह बघून काका म्हणाले पाठीमागच ना काजूची बाग आहे. तुम्ही जाऊन मस्त ना ती बाग फिरून या आणि येताना काजूसुद्धा घेऊन या. काजू फळ जे आहे ते तुम्हाला चिरून देतो आणि ते तुम्ही खाऊनसुद्धा बघा. किती छान ना. इतके प्रेमळ लोक असतात. कोण असं म्हणतं. चला मस्त काजू आपण आता खाणार आहोत. ऊन आहे अजून थांबलं असतं आपण पण आपल्याला जायचं आहे. घाट पार करायचं आहे 2 तास अजून एक आहे. चला. ही मजा असते रोड ट्रिपला. थँक्यू. आम्ही प्लेनने येणार होतो. बऱ्यापैकी लोकांनी सजेस्ट केलं होतं की पुन्हा कारने जा म्हणून आणि आम्ही खरंच एन्जॉय करतोय. परतच्या वेळेला गोव्याला यायचं असेल ना तेव्हा प्लेनने येऊ. येस. कारण आम्ही पूर्ण गोवा फिरलेलं नाही. फक्त आरामाने एन्जॉय करून आलो बीचवर. सो या आणखीन काही गोष्टी आहेत आम्हाला बघायच्या होत्या पण नंतर बघू.
पहिल्यांदा खातोयस ना? अन्न चालायचं फेमस हो आम्ही कधी खाल्लं नाही. 200 ग्राम जाते. फणसाचे गरे पाव किलो जाते. 200 ग्राम तुमचे आहे साहेब. हा घाट नाही अजून, म्हणजे हा सुरू झालाय फक्त. काय म्हणलं? तुला ना तिकडच्या डाव्या साईडला ना एक डोंगर दिसेल आणि आडवं एक ना असं रेष सारखे दिसेल, ज्याच्यात काय आधीमध्ये तुला गाड्या दिसतील. ते म्हणजे अनुस्कुरा घाटचं मेन मोठा डोंगर. ओके. आणि पाऊस दाटून आलेला आहे, ढग दाटून आलेले आहेत आणि रस्त्यावर कोणी नाहीये. समोर येस येस. तर हा समोर डोंगर दिसते का? तो अनुस्कुरा घाट. गोव्याला जाताना आम्ही तिलारी घाटातून गेलो होतो आणि कमेंट्सही आल्या होत्या की पूनम तिलारी घाट खूप रिस्की घाट आहे, येताना त्या घाटातून पुन्हा येऊ नका, तुम्ही दुसऱ्या घाटातून जा म्हणून. आणि आता आम्ही प्रवास करतोय अनुस्कुरा घाटातून आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला हा घाट आहे. दोन्ही बाजूला भरपूर झाडी, डोंगर, सह्याद्रीच्या या पर्वतरांगा खूप सुंदर दिसत आहेत. पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे आणि ढगसुद्धा खूप आले. जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे. जोरात पाऊस येण्याआधी आम्ही जर हा घाट कंप्लीट केला म्हणजे प्रवास तर बरं होईल. घाई तशी नाही आहे, सावकाशच आम्ही जाऊ. या घाटामध्ये सुद्धा फारशी गर्दी नाही आहे गाड्यांची वगैरे, पण असंख्य नागमोडी, धोकादायक वळणं आहेत, उंच दगडी सुळके आणि भुसभुशीत माती, यामुळे हा घाट सुरक्षित नाही असे म्हणतात. सो त्यामुळं म्हणते की पाऊस जोरदार येण्याआधी इथून निघालेलं बरं. हे सगळं असलं तरी हे सौंदर्य इतकं सुंदर आहे ना, डोळे भरून आम्ही पाहतोय. खूप म्हणजे खूप छान वाटतंय. अशा गोष्टी पुन्हा पुन्हा रोज रोज अगदी इतक्या जवळून बघायला मिळत नाहीत. रोडच्या साईडला ना असे पॉईंट्स आहेत जिथं थांबून आपण हे दृश्य बघू शकतो आणि अगदी 2 मिनटासाठी आम्ही इथं थांबलेलो आहोत आणि हे सौंदर्य डोळ्यात साठवून घेतोय. ऑफकोर्स कॅमेरामध्ये सुद्धा व्हिडिओ क्लिप शूट केलेली आहे. घरी गेल्यानंतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा निवांत ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघू. अनुस्कुरा घाट आहे ना पुन्हा, त्यातलं अनुस्कुरा गाव. That's a free wind wiper. स्ट्रेट रोड लागला नाही, ह्या पावसामध्ये ड्राईव्ह करायला मजा येईल. जोरदार पाऊस सुरू झालाय आणि अशा पावसात ना ड्राईव्ह करताना पुढचं असं म्हणजे क्लिअर दिसत नाही, त्यामुळे थोडीशी कधी कधी भीती वाटते. घाटातून येताना ना भरपूर पाऊस होता आणि म्हणजे आम्ही फारसं शूट केलं नाही, पण एका ठिकाणी भरपूर आंब्याची झाडं होती आणि पूर्ण रोडवर आंबे पडले होते. काही लोक पण थांबली होती साईडला आणि ते सगळे आंबे गोळा करत होते आणि म्हणजे आम्ही गाडी थांबवली नाही, सावकाशच येत होतं, त्यामुळे मला ती व्हिडिओ क्लिप शूट करता आली नाही, पण खूप छान वाटलं. रोडच्या साईडलाच आंब्यांची झाडं होती आणि वारं आणि पावसामुळं ना असं रोडवर आंब्यांचा सडा पडला होता. जाता जाता एखादं हॉटेल दिसते काय ते बघतोय. एखादं छानसं हॉटेल मिळालं की तिथं आम्ही लंच करू. लंच नाही, आता लंच आणि डिनर एकत्रच. बातच न्यारी झणझणीत असं म्हणजे बोर्ड लावलाय आणि मस्त असं थाळीचं चित्र होतं त्याच्यावर. आज जाऊन आपण चौकशी करूया. जवळपास 2-2.5 तास अजून घरी पोचायला आहेत. त्याच्या आधी आम्ही इथं ना मानस रेस्टॉरंट आहे तिथं जेवायला थांबलोय. व्हेज नॉनव्हेज छान आहे आणि आमची खूप इच्छा झाली होती नॉनव्हेज थाळी खाण्याची, तर तीच आम्ही घेतोय. थोडं फ्रेश होऊन येऊ आणि ऑर्डर केली आहे. 15-20 मिनटं लागेल. तर वॉशरूम या बाजूला आहे, खूप चांगलं होतं वॉशरूम आणि पाठीमागे त्यांचं स्वीटचं शॉपसुद्धा आहे. इथं जाताना थोडं स्वीट बघून जाऊयात. मगापासून रोडवर थांबून कंदीपेढे घ्यायचं झालंच नाही, मे बी इथं मिळतील, बघूयात. आणि ॲम्बियन्स पण चांगलं आहे. फार थकून गेलं.
पूर्वा कसं आहे बाळा? तिखट आहे थोडं. पूर्वाला आधीपासून तिखट खायची सवय आहे. येस. आणि नेहमीप्रमाणे सोलकढी. जेवण झालेलं आहे मस्त. The last meal of this trip. It was awesome. आमचं जेवण झालंय. येस. 5-6 दिवसांची ट्रिप थकायला झालंय थोडंसं. आमच्या ट्रिप मधला डिनरचा एंड मस्त आता थाळीनं झालंय. म्हणजे the final dinner Of this trip. सव्वा 2 तास आहेत घरी पोहोचायला. म्हणजे आम्ही पोहोचतोय जवळपास 10ला घरी. झोपू दे आता. जर झोपमोड झाली ना तिची तर मग तर रात्रभर झोपणार नाही. हळूच बेडवर नेऊन टाका पाहिजे. तर 10 वाजलेले आहेत आणि आम्ही घरी पोहोचलो. पहिलं काम आम्ही करणार आहे झाडांना पाणी घालणार आहे. किती कंटाळा आला असला तरी गेल्या गेल्या जाऊन झोपणार नाही आहे. सगळेच थकून गेलेत. नवऱ्यानं अशा सगळ्या बॅग्स काढलेल्या आहेत. मी त्या दारापाशी नेऊन ठेवलेत आणि पूर्वा दारातून आत घरात घेऊन चालली आहेत. म्हणजे असं आम्ही टीमवर्क करतोय. म्हणजे जेवढ्या लवकर काम आवरेल तेवढ्या लवकर आम्हाला आराम करता येईल. सकाळी 9:30ला गोव्याहून प्रवास सुरू केला होता आणि पुण्यात घरी आपल्या पोहोचेपर्यंत 10 वाजलेले आहे. जवळपास 12-12.5 तास लागले. प्रवास तसा 9-9.5 तासांचा होता पण मध्ये आम्ही अर्धा तासांचा गॅप घेतला. घाटातून येताना थोडा पाऊस सुद्धा झाला पण प्रवास म्हणाल तर एकदम सुखकारक होता. एकदम आरामात केला. घाई गडबड अशी काहीच केली नाही. 10च्या आसपास आपण घरी पोहोचावं एवढं मात्र डोक्यात प्लॅन होता. आता म्हणाल तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आता आमचं म्हणजे काम झालेलं नाहीये. दुसरी कामं सुरू होत आहेत. गोव्यातून आम्ही काय काय घेऊन आलो ते तर दाखवूच आणि त्याचबरोबर म्हणजे धमाल वगैरे केली ते किस्से सुद्धा सांगू. असो आता आम्हाला झाडांना पाणी घालायचंय. सुरुवात बाहेरूनच करत आलो. म्हणजे बॅगा आत आणत बाहेरच्या झाडांना पाणी घातलंय. आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. पण लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. गुड नाईट.